लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं बालकासारखं झाल्याशिवाय कोणी देवाच्या राज्यामध्ये, बालक जे आहेत ना ते प्रश्न करत नाही, सर प्रश्न करतात. सकाळपासून मी शिक्षकावर बोलतो नाही का, शाळेमध्ये विद्यार्थी गेल्यावर ते शांतपणे ऐकून घेतात. हे ग्रहण करण्याची ताकद आहे. आता आज असा एक दाखला मी पवित्र शास्त्रातनं पाहणार होतो. मी येताना बरेच संदेश माझ्यासमोर होते, पण तिथं गेल्यावरती मला वाटतं की देव जसं चालवतो तसं सांगत असतो. एक विश्वास घेऊन तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये, आज देवाचं वचन आहे विश्वास.
कोणी व्यक्ती या ठिकाणामध्ये जी बसली ती व्यक्ती विश्वास घेऊन या ठिकाणामध्ये आलेली आहे. विश्वास आहे तुमचा. विश्वास नसता तर तुम्ही घरी बसला असता. जर तुमच्याकडे विश्वास नसता तर तुम्ही देवाचं वचन ऐकायला आला नसता. पण तुमच्यामध्ये विश्वास आहे, तो विश्वास पुरेसा नाही. एक शब्द या दिवसामध्ये आम्ही कॉमन पाहतो. पवित्र शास्त्रामध्ये 2 शब्द वापरले गेले. पहिले, जे यहुदी लोक, येशू ख्रिस्त यहुद्यांना देवाचं वचन सांगण्यासाठी आलो. इस्रायल मधले हरवलेले शोधण्यासाठी मी आलो. कानाने स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताला सांगते, थोडं फीडबॅक वाढवलं आणि त्याला क्लिअर केलं तर बरं होईल. फीडबॅक क्लिअर करायला सांगते. तो म्हणतो इस्रायल मधले हरवलेली मेंढरं शोधण्यासाठी मी आलो. कानानी बाई म्हणते की माझ्या मुलीला ती भूतानं पछाडलेली आहे, जर्जर झालेली आहे, आणि तुम्ही माझ्या मुलीला बरं करा. येशू काय म्हणतो माहिती का? मेजावरचं काढून कोणी कुत्र्याला घालत नाही. म्हणजे तो यहुद्यांना, इस्रायल लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी. आता बघा, आमच्याकडे पण काय असतं माहिती का? हो, किती लोकांना येशू माहित नाही. तुला माहिती आहे? साहेब ट्रॅक्स वाटलं पाहिजे हो. आमचं सगळं ओझं कुठं? ज्यांना येशू माहित नाही. हो, ज्याला येशू माहिती आहे तो व्यक्ती येशू सारखा बनण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये 3 प्रमुख, एक यहुदी, दुसरे विश्वासणारे आणि तिसरे ख्रिस्ती. यहुदी जे कट्टर धर्म पाळणारे लोक आहेत, धर्मासाठी मरणारे लोक यहुदी. शब्बाताचं काटेकोरपणे पालन करणारे ते यहुदी. काय यहुद्यांचं वैशिष्ट्य होतं माहिती का? यहुदी लोक शनिवारी शब्बात दिवशी काटक्या सुद्धा गोळा करत नव्हते. हो, काटक्या सुद्धा गोळा करत नव्हते. आणि असं दिलंय, जर एखादा यहुदी, एखादा इस्रायली शब्बात दिवशी काटक्या गोळा करताना सापडला तर त्याला दगडानं ठेचून मारावं. कशाने ठेचावं? काटक्या गोळा करताना. आमचे यहुदी तर रविवारी बघा, नाताळ आल्यावर तुम्ही बघा, का नाही आल्या चर्चला? नाही, सफेदी देत होतो ना. आमच्या गोधड्या वर्षभरच्या ज्या धुतल्या नव्हत्या ना, त्या रविवारी धुत बसलो. यांना दगड घाणं यांच्या डोक्यामध्ये अख्खा डोंगर टाकला पाहिजे. आणि नाही, ख्रिसमस हो, येशू जन्माला येणार. कुठं? तुझ्या घरात. तुझ्या घरात तुझा नवरा बसत नाही ना, तुझ्या घरात लेकरत. एवढे वाद तुमच्या घरामध्ये, एवढी कठीण परिस्थिती तुमच्या घरामध्ये, आणि तुम्ही ख्रिस्ताचं स्वागत अशा पद्धतीनं. यहुदी म्हणजे धर्मासाठी तहानलेला व्यक्ती. आणि त्याच यहुद्याने प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावरती दिलं, त्याला मारलं, त्याचा घात केला. आता येशू ख्रिस्त काय म्हणतो? मी यहुदी लोकांचा उद्धार करण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे पहिली सुटका, पहिलं तारण कोणाचं व्हायला पाहिजे? मंडळीतल्या लोकांचं. सोडून द्या बाहेरचे लोक. बाहेरच्या लोकांचं आम्हाला खूप ओझं पडलंय. नाही पाळक साहेब, बघा ना कसे लोक, किती कठीण आहे, यांना अजून येशू कळाला नाही. तुझा नवरा घरामध्ये दारू पिऊन पडला, त्याला येशू कळाला नाही. तुझा मुलगा भांडणं, वादविवाद, तो चर्चमध्ये कधी येत नाही, त्याच्या तारणाची तुला काही पडलं नाही. पण तुम्हाला कुठलं पडलं? बाहेरचं. येशू म्हणतो मुलांना पहिल्यांदा तृप्त होऊ द्या. पहिले आमची मुलं तृप्त व्हायला पाहिजेत. मग येशू ख्रिस्तानं काय केलं? यहुदी लोकांना, कट्टर धार्मिक लोक. निकोदेमस रात्री येशूला विचारतो, स्वर्ग राज्य मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? कट्टर व्यक्ती, पण स्वर्ग राज्य अस्पष्ट. धर्मशास्त्र माहिती आहे, पण स्वर्ग राज्य कसं आहे ते माहित नाही. ऐका, कान देऊन ऐका. आज रात्री तुम्हाला बायबल किती माहिती आहे याच्यावर तुमचं स्वर्ग राज्य अवलंबूनच नाही. बिलकुल नाही बरं का. कोणीतरी सांगतं मी 300 वेळा बायबल वाचलं आणि किती वेळा क्षमा केली? किती वेळा बायबल वाचलं? कोणीतरी म्हणतो अख्खं बायबल वाचून माझं पाठ झालं. मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का?
जेवढं वाचलं ना, स्वर्गात गेल्यावर तेवढे फटके तुम्हाला आहेत. हे वाचून पण परिवर्तन नाही, वाचून पण राग गेला नाही. सगळं बायबल वाचायचं आणि वाचता वाचता सांगायचं. आता येईल ना नाताळ, बघा चर्च सुटल्यावरती ज्यांच्याशी भांडण आहे त्यांना नाताळ सुखाचं जाऊ करायचं नाही. उलट तोंड वाकडं तिकडं, माना सुद्धा घरा फिरायला सुद्धा यांना बघून. आणि लेकरांना पण सांगतात, काकू दिसली नाताळ सुखाचा जाऊ केला, तुला घरी आल्यावर दाखवते. आणि येशू जन्मला गावानी आणि लावला घरावर तारा आणि बसला त्याच्यामध्ये येशू. अरे येशू ताऱ्यात नको, येशू हृदयामध्ये पाहिजे. हृदयातल्या ख्रिस्ताला कसं येणार? एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या करंजा, तुमच्या कापण्या, तुमचा गोधड्या धुणं याच्यात येशू कुठंच नसणार. तो म्हणतो बाई धू, तुला झोपायचे, तुलाच अंगावर घ्यायचे. येशू अंगावर घेणार आहे तुमच्या घरामध्ये. छान रजाई झोपली, कुठं दाखव कुठली कोपऱ्यात मला जागा ठेवली. हे येशू हे नवीन बेड घेतलंय. वैशिष्ट्य आपल्या ख्रिस्ती लोकांचं काय माहिती का? नाताळाला फर्निचर, नाताळाला रंगरंगोटी, सगळं नवीन नाताळ. आणि मग यावेळेचा नाताळ खूप जोरात केला. कशाबरोबर? अहो गेल्या वर्षी 10,000चे कपडे घेतले, यावर्षी 25,000चे. वा रे वा. येशू म्हणतो सगळं तर तुमच्या नावावर. खाता तुम्ही, रंगवता तुम्ही, कपडे घालता तुम्ही, आणि म्हणता काय नाताळ म्हणजे येशूचा जन्म झाला. नाही, कट्टर यहुदी ते ख्रिश्चन आणि ख्रिश्चन बिलिव्हर्स, सॉरी ख्रिश्चन आणि मग विश्वासणारे बिलिव्हर्स आणि मग ख्रिश्चन, 3 टप्प्यात. पहिले कट्टर यहुदी. तुम्ही कट्टर यहुदी असाल तर रविवारी चर्चमध्ये हजर असणारे लोक असाल. तुम्ही कधी शब्दात बुडवला नाही, तुमचं दशांश कधी बुडवला नाही, उपवास तुम्ही कधी चुकवले नाहीत, कट्टर आहात तुम्ही. पण प्रश्न आज रात्री हा आहे, यहुदी ज्याने येशूला क्रुसावरती दिलं का, ते यहुदी ज्या लोकांनी ख्रिस्ताला ओळखलं. ऐका, एक कट्टर यहुदी जे येशू ख्रिस्ताला क्रुसावरती देतात, आणि दुसरे यहुदी ते ख्रिस्तामधला विश्वास धारण करतात आणि ते विश्वासणारे बनतात. यहुदी विश्वासणारे आणि तिसरे ख्रिस्ती. प्रवास कसा आहे माहिती का? पहिले यहुदी, मग येशूवरती विश्वास ठेवला म्हणून ते विश्वासणारे बिलिव्हर्स त्यांना म्हटलेलं आहे. आमच्याकडे सुरुवात उलटी आहे. पहिले आम्ही म्हणतो पहिले ख्रिस्ती म्हणजे काय? अहो आम्ही 7 पिढ्याचे ख्रिस्ती आहेत, 102. काही लोक सांगतात ही चर्चची स्थापना आमच्या पंजोबांनी केली, आणि नातू कुठे आहे? दारूच्या गुत्त्यावर. नातू कुठे? दारूच्या गुत्त्यावर. आमचे पंजोबा पहिल्या खुर्चीवर बसत होते, नातू कुठे आहे? झोपलाय घरी दारू पिऊन. आता तुम्ही कट्टर ख्रिस्ती, 7 पिढीची ख्रिस्ती, तुम्ही यहुदी. पण यहुदी वचन ऐकता ऐकता विश्वासणारा बनतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त, ऐका बरं का, ज्यावेळेस त्या शास्त्री पुरुषांना येशू पाहत होतो, अहो सापाच्या, काय म्हणला त्यांना? मी जर असा उपदेश केला, सगळी सापाची पिलं इथं बसली, तर सापाची पिलं मला सोडणार नाहीत, ते डसणार मला. का म्हणतो सापाची पिलं? सापाची पिलं दिसायला फार क्यूट असतात बरं का. लहान लेकरांना त्यांनी बघितलं, एकदम क्यूट. माहिती कुठे आतमध्ये विष आहे, आणि त्याने जर दंश केला तर कोणी मरणार नाही. कोण आहे सापाची पिलं? दिसायला इतके सुंदर ख्रिस्ती, मोठं बायबल, सगळं काही छान, दर रविवारी चर्चला. तोंड उघडलं की विष. हो, तोंड उघडलं की विष. याला नावं ठेव, त्याला नावं ठेव, हा पापी, तो पापी. आणि तुम्हाला माहिती का येशू काय म्हणतो माहिती का? हे परुषी, हे शास्त्री,
हे स्वतःही स्वर्गात जात नाही, दुसऱ्याला पण जाऊ देत नाही. दंश करणारी वृत्ती इतकी घातक आहे. बिलिव्हर्स कोण? बिलिव्हर्स म्हणजे त्या सापामधलं विष काढलं जातं. आमच्या प्रत्येकामध्ये विष आहे, एक स्वभाव आमच्यामध्ये आहे. प्रत्येकामध्ये एक स्वभाव आहे. तुमचा स्वभाव तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये कोणाला तरी उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे, कोणाला तरी दंश देण्याचं काम करत आहे. मुळामध्ये ख्रिस्ती असणं म्हणजे येशू म्हणतो, जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावं. काय तुम्ही ख्रिस्ती आहात ना, तुम्हाला तुमचा वधस्तंभ, वधस्तंभ म्हणजे मरण. तुम्हाला मरायचंय हो, तुम्हाला मरायचंय. जर तुम्ही जिवंत राहिला, तुमचं अस्तित्व टिकवून ठेवलं, तुम्ही ख्रिस्ती कधी होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं विश्वासणारा, यहुदी विश्वासणारा, मग ख्रिस्ती. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा अस्तित्वात होते, यहुदी विश्वासणारे बनले. त्यांनी विश्वास ठेवला ख्रिस्तावरती. काय विश्वास? आम्हाला सगळ्याला सुटका मिळणं गरजेचं आहे. म्हणून पेत्राचा पहिला उपदेश, त्या उपदेशामध्ये 3000 लोकांचं तारण झालं. आणि त्या तारणाची व्याख्या करताना काय म्हटलं माहिती का? ते ऐकून त्यांच्या अंतःकरणाला वचनानं काय लागली पाहिजे हो? सुटपूट कळलं पाहिजे. माझ्यामध्ये चूक आहे, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, निंदा करणारा स्वभाव आहे, अपमान कुणाचा तरी करावासा वाटतो, चर्चला जाऊशी वाटत नाही, बायबल वाचूशी वाटत नाही, प्रार्थना करूशी वाटत नाही, मंदिरामध्ये बसूशी वाटत नाही. बसलं तर मला इतका आनंद वाटला इथं चर्चमध्ये आल्यावरती. एक डोक्यात CNIचं चर्च म्हटल्यावर डोक्यात एक वेगळी कल्पना असते. तिथं टाळ्या वाजवायची नाही, तिथं गाणे वाजवा. आता मी 30 वर्ष फिरतोय, वाजवावर टाळ्या. अहो टाळ्या वाजवा की. अरे एका ठिकाणात गेलो आणि मग आता मला सवयच आहे. बरेच लोक म्हणतात नाही, टाळ्या आतमध्ये नाही, बाहेर वाजवायच्या. का? आतमध्ये जाऊन बाहेर कोण आहे? परमेश्वर कुठे आहे? हां, कुठं? आणि बाहेर कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं सैतान बाहेर? डोक्यात पक्का आहे. आत कुठं आहे? आत कोण आहे आणि बाहेर कोण आहे? अहो असं लिहिलंय, तुमचं झगडणं रक्तमांसाबरोबर, सत्ता अधिकार. मग सैतान कुठे आहे? कुठे आहे? मग तुम्ही कसं म्हणता बाहेर आहे? आकाश त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचं. मग बाहेर येशूचा पाय बाहेर नाही पडत. पण आम्हाला माहिती आहे ना, येशूला चर्चमध्ये ठेवायचं, बाहेर जाऊन तंबाखू मळायची, बाहेर जाऊन तंबाखू खायची, बाहेर जाऊन. नुसता बिलिव्हर्स होतो हा, पण माझ्याबरोबर होता. त्याला विचारा, एका घरात प्रार्थनेला गेलो, त्याला आठवतं का? पण हे डोक्यात सगळं कम्प्युटरसारखं फिट बसलं. आणि मग पाळक आणि त्यांच्याबरोबर 4-5 एल्डर आले. पाळक साहेब वचन सांगायला सुरुवात केली. वचन संपलं आणि पाळकाबरोबर एक, कुणावर टीका करत नाही, एक त्यांच्याबरोबरचा एल्डर होता. पाळक साहेब, तुमच्या परमिशनने बाहेर जाऊन सिगरेट ओढून येतो. जा जा बाळा जा. मी म्हटलं, माझा जर मेंबर असतं तर पहिले त्याचं थोबाड फोडलं असतं. अरे तू बेड्या फुकतो, माझ्यावर आळील. हा फिकतो म्हणजे हाही फुकतो. प्रश्न तोच आहे. प्रभू येशू ख्रिस्त मंदिरात आहे ही कल्पना डोक्यामध्ये ठेवू नका. इमॅन्युएल आमच्या. मग तुम्ही बाहेर पडल्यावर देव म्हणतो का, हा पुढच्या रविवारी या, मी वाट बघतो. हा सिस्टर, नाही बाई, मला तुझ्या बरोबर यायचं आहे. घरी गेल्यावर तू भांडू नये,
घरी गेल्यावर निंदा करू नये, घरी गेल्यावर कुणाचा अपमान करू नये. सासू बरोबर राहताना तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव, तू आपला बाप व आपला आई याचा सन्मान कर, आपल्या बंधूवरती प्रेम कर, तुझ्या शत्रूच्या डोक्यावर निखाऱ्याची रास होण्यासाठी वाईटानं जिंकला जाऊ नको, तर बऱ्यानं वाईटाला जिंक. हे येशू तुमच्या बरोबर येऊन सांगत असतो. ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे म्हणजे त्याचं शिक्षण तुमच्या बरोबर आहे. माझ्या बरोबर येशू आहे, कसं येशू असणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. मी 2 दिवस आज तुमच्या बरोबर आहे आणि उद्या तुमच्या बरोबर आहे. तुम्ही एवढे चांगले वागाल ना, दाखवणार नाही. अरे पाळक साहेब आहे, बरेच मीटिंग संपू द्या, मग पाळकाला बघते, मग पाळकाला बघतो. म्हणजे काय झालं? उपदेश संपला की सगळं संपलं. पण तुम्ही माझ्या बरोबर, तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये. वचन ख्रिस्ती होण्यासाठी विश्वासणारा होणं गरजेचं आहे. आणि विश्वासणाऱ्या व्यक्तीचं वैशिष्ट्य, तो देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो. देवाच्या वचनावरती विश्वास. एक व्यक्तीचं तारण होतं, एक व्यक्तीचा उद्धार होतो, तो प्रभूच्या प्रत्येक वचनावरती विश्वास ठेवतो. म्हणजे काय? अख्खं बायबल, सगळं बायबल. कोणी जर म्हटलं की आम्ही सगळं बायबल वाचलं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, सगळ्या बायबलचं सार एका वाक्यात सांगा. काय हो? सगळ्या बायबलचं सार काय? तो सगळ्या आज्ञा पाळण्यापेक्षा एकच आज्ञा. कोणती? कोण कोण दुसरा आहे? अरे वा, काय हुशार पोरगे. कुणा काय नाव तुझं? हां, स्वयं. असाच शिकत राहा, एक दिवशी इथल्या जागेवरती तू असशील. लक्षात ठेव. देवाच्या वचनाची ती ताकद. इतकं लहान लेकराला समजतं. सगळ्यावरती प्रीती कर, शत्रूवरती पण प्रीती कर. पण आमच्याकडची जी प्रीती, बायको नवऱ्यावरती, नवरा बायकोवरती, भाऊ भावावरती, आणि त्याच्या बाहेरचं प्रेमच आमच्याकडं नाही. आम्ही बघा ख्रिस्ती आम्ही कसे आहोत माहिती का? आम्ही म्हणतो ती खुर्ची सोडून बसायचं. कोणती खुर्ची? ज्यांच्याशी आमचं पटत नाही. आणि बरेच लोक तर म्हणतात, काव चेअर सोडलं? अहो त्यांचं तोंडच बघायला नको ना. मग आता तुम्हाला तोंड बघायला नको म्हणून देव ते म्हणते, नाही बा या सिस्टरला स्वर्गात यायचंय, दोघांना 2 वेगळे स्वर्ग करू. स्वर्ग तर एकच आहे हो. आणि देव तो देव आहे ज्यांचं तोंड बघायला नको. आता पृथ्वी तलावरती तुम्हाला 60-70 वर्ष एकाचं तोंड बघायचं नाही, आहे की नाही? 60-70 वर्ष. आणि स्वर्गामध्ये आम्ही स्वर्गात जाणार. कशाला? अनंत कालचं जीवन आहे. पण तुला माहिती आहे का, ज्याचं तोंड बघायचं नाही, तुला अनंत कालचं तोंड त्याला तिथं बघावं लागणार आहे. मग काय तर नरकात पडतो. मग बरेच एखाद्या नरकात जाईल, पण तुझं तोंड बघणार. काय बिलीवर्स आहेत. आणि रात्री झोपताना प्रार्थना, प्रभू आला ना, मला घेऊन जा रे. अगं बाई, तुला नेऊन तिथं कुठं टाकू? तुझं इथंच कोणावर पटत नाही, तिथंही कोणावर पटत नाही. म्हणून लक्षात, बिलीवर्स या शब्दाचा अर्थ लवचिकता. बिलीवर्स या शब्दाचा अर्थ ऍडजस्टमेंट, तडजोड. जो बिलीवर्स आहे तो तडजोड करतो. आणि यहुदी मग ईश्वरती विश्वास ठेवणारे बिलीवर्स, विश्वासणारे. आता विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ती नाव मिळालं. कसं काय नाव मिळालं माहिती का? असं लिहिलं, ते ख्रिस्तासारखे दिसत होते म्हणून ते ख्रिस्ती झाले. ख्रिस्ती या शब्दाचा अर्थ काय? ख्रिस्तासारखं दिसणं. आता प्रश्न करायचा, तुम्हाला आरशात उभं केलं, ते आमच्याकडं महाराष्ट्रीयन लोकांमध्ये एक टेंडन्सी आहे. सलमान वाळका आणि झिपऱ्या वाढवल्यात. त्याला बिल्ड काहीच नाही, 6 पॅक त्याला आहेत. पण ते कुठला तरी एक पिक्चर येतो, त्याच्यात सलमाननी मधून असे कल्ले पाडलेत आणि तो झाला सलमान. अरे कल्ले पाडले म्हणून सलमान होशील का? झिपऱ्या वाढवला म्हणून सलमान होईल का? सलमान सारखी ऍक्टिंग यायला पाहिजे, सलमान सारखं दिसलं पाहिजे. तसं
चर्चच्या पुस्तकात तुम्ही नाव आहे म्हणून ख्रिस्ती नाही, ख्रिस्तासारखं दिसलं पाहिजे. थोडा तरी येऊ द्यावं रंग त्याच्यासारखा, थोडं तरी ख्रिस्तासारखं दिसा. हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात ते कळत नाही, हे ख्रिस्तासारखं दिसतंय. तुझा शत्रू भुकेला असला तर त्याला अन्न दे, निराश्रित असला तर त्याला आश्रय दे, उघडा असला तर त्याला वस्त्र दे, हे ख्रिस्तासारखं दिसणं. यहुदा जो प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देणार होता, 30 रुपयाला विकणार होता, येशूनं पहिली संधी त्याला दिली. तो यहुदाला म्हणतो, तो सांगतो तुमच्यातला एक जण मला धरून देईल, ताटामध्ये हात घालेल आणि मला घास भरवेल आणि माझं चुंबन घेईल. माहिती होतं हा धरून देणार आहे, परंतु तो ख्रिस्त आहे, त्यानं धरून देणाऱ्या व्यक्तीला चुंबन घेऊ दिलं, धरून देणाऱ्या व्यक्तीला ताटामध्ये हात घालू दिला, धरून देणाऱ्या व्यक्तीचे पाय धुतले. ख्रिस्त असणं म्हणजे शत्रूचे सुद्धा पाय धुणं, त्याच्या समोर सुद्धा नम्रता धारण करणं. लक्षात ठेवा, परिवर्तन म्हणजे शत्रूला आपलंसं करणं. ज्याचं परिवर्तन होतं तिथं शत्रुत्व नष्ट होतं. येशू ख्रिस्त क्रूसावर जाण्याच्या अगोदर शास्त्र सांगतं हेरोद आणि पिलात दोघं एकमेकाचे शत्रू होते, परंतु त्या रात्री पिलातानं येशूला हेरोदाकडे पाठवलं. ऐका, जेव्हा येशू हेरोदाकडे गेला, बायबल सांगतं हेरोद आणि पिलात यांचं ऐक्य झालं, शत्रुत्व संपलं. हेच तर ख्रिस्तीपण आहे. येशू तुमच्याकडे आल्यावर शत्रुत्व संपलं जातं, शत्रुत्व नष्ट होतं. याला म्हटलं खरी परिवर्तन, याला म्हटलं खरा बदल. देवाचे प्रिय लोक, हृदयामध्ये कटुता घेऊन जीवन जगू नका. असं जीवन जगा की तुमचं परिवर्तन बघून मंडळीमध्ये, परिवारामध्ये शत्रुत्व नव्हे तर मंडळी ख्रिस्ताच्या प्रीतीनं, चर्च ख्रिस्ताच्या प्रीतीनं, देवाचे लोक ख्रिस्ताच्या प्रीतीनं भरले जातील. शत्रुत्व संपणं म्हणजे परिवर्तन. आणि ज्याच्यामध्ये शत्रुत्व नाही तो ख्रिस्ती. कोण ख्रिस्ती आहे? तुम्हाला सांगू का, प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर आल्यावर सगळ्यात जास्त शब्द, मला वाटतं ते वचन वाचू. आता मला तुम्हाला प्रस्तावनेतच एवढा वेळ घालवला, काय करू. मला 100% ट्रूथ तुम्हाला सांगितल्याशिवाय मलाही बरं वाटत नाही. थोडंसं एक 10 मिनटं 15 मिनटं मग एक ब्रेक घेऊ. त्याच्या अगोदर एक वचन वाचूया. मत्त्याचं शुभवर्तमान 9 अध्याय आणि त्याची 1 पासून 8 पर्यंतची वचन. मत्ते 9 1 ते 8. मत्तय माईक नाही का? माईक द्या त्यांच्याकडे. चालू कर. 9:9 ना. तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहोचला. आपल्या नगरात जाऊन पोहोचला. मग पहा, बाजेवर पडून असलेला कोणा एका पक्षघाती मनुष्याला बाजेवरती पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणलं. तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्त त्या पक्षघात्या व्यक्तीचा विश्वास पाहून त्याला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. येशू त्याच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे ह्यातून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. हे तुम्हास समजावे म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केला. आमेन. काही गोष्टी या ठिकाणामध्ये तुम्ही आणि मी प्रत्येक जण, याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही पाहिली, असं लिहिलं, एक पक्षघाती मनुष्य त्या मनुष्याला
बाजेवरती काही लोकांनी येशूकडे आणलेला आहे आणि त्याची सुरुवातच इतकी सुंदर आहे. त्या व्यक्तीचा विश्वास पाहून येशू त्याला म्हणाला, जा तुझ्या पापांची क्षमा झाली. ऐका, तुम्हाला आज जे करायचंय आणि तुमची थिंकिंग, तुमचे विचार तुम्हाला बदलायचे. या पक्षघाती माणसामध्ये विश्वास आहे पण तरी त्याच्यामध्ये पाप आहे. हो, येशूने त्याचा विश्वास पाहिला आणि काय म्हटलं, जा तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. प्रश्न तो नाही तुमच्यामध्ये विश्वास आहे का. विश्वास येशू तुमचा पाहतो, ठीक आहे, तुमच्यामध्ये विश्वास आहे. मग विश्वास पण आहे, पाप पण आहे. विश्वास असून तो व्यक्ती बाजेवरती पडलेला आहे. हो, आज तुमची समस्या तीच आहे, पक्षघाती माणसासारखी. विश्वास आहे तुमच्यामध्ये म्हणून तर तुम्ही वेगळे झालेले आहात. तुमच्याकडे विश्वास आहे म्हणून तुम्ही चर्चला जाता, विश्वास आहे म्हणून तुम्ही आराधना करता, विश्वास आहे म्हणून तुम्ही गीत गाता. तुमचा विश्वास देवावरती प्रभाव टाकेल, प्रार्थना तुमची ऐकण्यासाठी भाग पाडेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त बोलला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. लक्षात ठेवा, जाणीव तर पापाची व्हायला पाहिजे ना. पक्षघाती माणसाला डायरेक्ट नाही म्हटलं, जा उठून चालू लाग, नाही बोलला तो. डायरेक्ट नाही त्याला म्हटलं तू बरा हो, आता तुला बरं बी करत आहे. नाही, बरं होण्यासाठी मला माहिती आहे. इथं सुरुवातीला मी आल्यावरती जे ब्रदर होते त्या ब्रदरनी माईक हातामध्ये घेतला आणि एक वाक्य ते बोलले, तुम्ही सगळा वेळ समय या ठिकाणामध्ये टाकून आलेला आहात आणि आता देवाचं वचन येणार आहे आणि तुम्ही चमत्कार घरी घेऊन जाणार 100%. प्रश्न तर आहे तुमच्याकडे, आजारपण आहे, फेल्युअर आहे, कर्जबाजारीपण आहे, निराशा आहे, डिप्रेशन आहे, मनामध्ये एक प्रकारची भीती आहे. अहो, पुष्कळ प्रश्न तुमच्याकडे आहेत. येशूचा जन्म झाला, पहिली सुवार्ता होती, भिवू नका, तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला. आणि तुम्ही सगळेजण भीत. आणि मला हे पण माहिती आहे, माणसाला देवाकडे वळवण्याचं माध्यमच भीती आहे. जर तुमच्याकडे भीती नसती ना, तुम्ही चुकून पण मंदिरात आला नसता. आणि भीती एवढी असते ना, बघा, कधी चर्चला न येणारे प्रार्थना करणारे लोक बिछाण्यावर पडले, पाळक साहेबाला सांगा ना प्रार्थना करा, का आता मरायचं नाही. मग आता प्रार्थना, पाळक साहेबाला सांगा ना, मला हात जोडून विनंती करते. आता हात जोडा नाही तर पाय जोडा, का तर तुम्हाला भीती वाटायला लागलेली आहे. परंतु या भीतीमध्ये, ही भीती तुमच्यामध्ये आली कशी काय? ऐका बरं का, आदाम देवानं निर्माण केला, बागेमध्ये ठेवला. त्या बागेचं नाव होतं एदेन. काय बागेचं नाव होतं? आणि एदेन या शब्दाचा अर्थ काय माहिती का? आनंद. देवानं मनुष्याला निर्माण केलं आणि एदेन बागेत ठेवलं. आता एदेन बागेतला आनंद किंवा एदेन कुठपर्यंत एदेन राहिली? जोपर्यंत सैतानाची एंट्री होत नाही बरं का, तोपर्यंत एदेन बाग आनंदी बाग होती. खूप छान होतं, नवरा बायको. आणि आनंदी का होते माहिती? दोघंच होते, नवरा आणि बायको. सासू नाही, मुलं नाही, सासरा नाही, ननंद नाही, दीर नाही, शेजारी पाजरे नाही. आमचा सगळा आनंद हेच काढून घेतात. कोण घेतात? तुमच्या घरातले लोकच आहेत. आता मला तेवढ्या खोलात नाही जायचं, पण तुम्हाला ते सैतानानं एंट्री केली. ऐका, बागेतनं बाहेर गेल्यावर आदामाला लेकरं झाली. बागेत नाही झाली बरं का, बागेत लेकरच नाही झाली, बागेच्या बाहेर गेल्यावर लेकरं झाली. नातं तिथून सुरू झालं. परंतु जेव्हा सैतानानं एंट्री केली आणि त्याला म्हटलं हे फळ खा, त्यानं फळ खाल्लं. तिथून एक शब्द अस्तित्वात आला, मी तुझा आवाज ऐकून घाबरलो. आधी पण देवाचा आवाज येत होता ना, पण भीती नव्हती. आता त्याच्यामध्ये भीती आली. का भीती आली? कारण त्यानं झाडाचं फळ खायचं नाही, ते खाल्लं. जो व्यक्ती चूक करतो, पापामुळे मनुष्यामध्ये भीती निर्माण होते. ऐका, आज रात्री एक वचन तुम्हाला सांगतो, ते वचन तुम्हाला बोल्ड करणार आहे.
येशू ख्रिस्त तो आला, त्या व्यक्तीमधला विश्वास त्यानं पाहिला, पण त्या व्यक्तीमध्ये भीती होती. आणि कशामुळं? पापामुळं. पापामुळं तुमच्याकडे भीती आहे. ज्या व्यक्तीकडे पाप आहे ना, त्याला आपलं भविष्य असुरक्षित वाटतं. नीट ऐका, पापामुळं शरीर असुरक्षित, कुटुंब असुरक्षित, तुमचा फायनान्स असुरक्षित, स्वर्ग राज्याची कल्पना असुरक्षित, फक्त पापामुळे. विश्वास आहे पण पाप आहे ना. बरेच लोक आपला विश्वास तुटू नये याच्यासाठी खबरदारी घेतात, पण किती लोक आहेत जो आपल्यामध्ये पाप प्रवेश करू नये म्हणून याची खबरदारी घेतात. विश्वास तुटू नये याची तुम्ही खबरदारी घेता, तो विश्वासामध्ये वाढलं पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे, तुमचा विश्वास तुम्हाला बरं करणार नाही. तुम्हाला पाप क्षमा मिळाल्याशिवाय तुम्ही बरे होऊ शकणार नाही. पाप क्षमा मिळाली पाहिजे. आणि पाप क्षमा मिळण्यासाठी पापाची जाणीव तर व्हायला पाहिजे ना. सगळ्यात दुःखाची गोष्ट कोणती माहिती का? 90% मला कॉल येतात, ते कॉलमध्ये असतात, पाळक साहेब नेमकं माझं काय चुकतं ते मला कळत नाही. मग कुणाला कळतं? मला. मी राहतो सोलापूरला, तुम्ही राहता नाशिकमध्ये, मी शिलो चालवतो, आणि तुमच्या चर्चचं नाव काय? सेंट थॉमस. मला नाही, तुमच्या पाळकाला विचारा, तो चांगला ओळखतो नसा ना नसा तुमच्या. तुला माहिती चांगलं तुमच्यात काय दोष आहेत, तुमच्यात काय चूक आहे. बरं, आम्हाला काय असतं माहिती का? फक्त तोंडातनं एक वाक्य आवश्यक असतं. नाही सिस्टर, तुमचं काही चुकत नाही, देव तुमची परीक्षा घेतो, बस खुश. काय चुकत नाही माझं, दिलो रे पाळकाने सांगितलं. म्हणून धरायचं कुणाला? स्पेशल डॉक्टरला. त्यांना विचारलं मी माझं, त्यांनी सांगितलं काय चुकत नाही. लक्षात ठेवा, व्यक्ती तुमचं पाप दाखवत नाही, पण ज्याला खरं पाप माहितीये तो 100% तुमचं पाप दाखवतो. काही चुका आहेत, कोणते दोष तुमच्याकडे आहेत. म्हणून शमूएल याजकाची निर्मिती होत असताना, शमूएलचं छोटंसं बाळ आहे, हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये रडती आणि ती म्हणती मला आशीर्वादित कर, संतान देऊन आशीर्वादित कर. त्याची निर्मिती होताना परमेश्वर छोट्या बाळाबरोबर एलीच्या पापाविषयी, त्याच्या घराण्याच्या पापाविषयी बोलतो. इस्रायल लोकांचे कान भणारून जातील अशी गोष्ट मी तुझ्या संगती बोलत आहे. एलीच्या पुत्रांचं पाप माझ्यापर्यंत ओरड करत आलेलं आहे. त्यांची मुलं स्त्रियांबरोबर अनैतिक व्यवहार करत आहे. माझं अर्पण, जे मला अर्पण करायचं, त्रिशूलानं आणि ते सर्वोत्तम असणारं अर्पण, त्या वेदीवरचं आणि अग्नीमधनं त्रिशूल टाकून ते अर्पण आपल्यासाठी काढून घेते परमेश्वरानं. त्यांचं पाप, एलीचं पाप एका छोट्या मुलाला दाखवलं आणि तो काय म्हणतो माहिती का? आता एलीच्या जागी हे शमूएला मी तुला याजक म्हणून नियुक्ती करेल. शमूएल छोटा बाळ होता. लक्षात ठेवा, देवाच्या दृष्टिकोनातनं कोणती व्यक्ती पाप असेल तर मोठी नसती. निर्दोष, निष्कलंक, जो शुद्ध जीवन जगतो. परमेश्वर किती वर्ष त्याने एली याजकानं सेवा केली, परंतु त्याच्या सेवा त्यांनी ग्राह्य धरल्या नाही. परंतु जेव्हा शमूएल बाळ परमेश्वराचं ऐकण्यासाठी देवाच्या मंदिरामध्ये गेला, परमेश्वर म्हणतो शमूएला, शमूएला, एलीच्या जागी मी तुला नियुक्त करेल. कान देऊ नये का? जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येता, तुमचं पाप, तुमचे आशीर्वाद दुसऱ्या कोणाला तरी बहाल करत असतात. तुमच्या जीवनामधले असणारे आशीर्वाद दुसऱ्या कोणाला तरी देत असतात. सांभाळा. विश्वासाची राखण करताना जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. खरं परिवर्तन, पाप जाणीव होणं, पापाचं आणि जाणीव होणं, माझ्यातल्या चुका, माझ्यातले दोष, माझ्यातल्या उणिवा, माझ्यातल्या कमतरता जेव्हा मला समजतात, तेव्हा खऱ्या रिव्हायवलला सुरुवात होतात. आज रात्री अशी कोण व्यक्ती असेल की ती प्रभू समोर उभं राहील आणि म्हणेल, हे देवा, मी तुझ्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध पाप केलेले. तुम्हाला माहिती का, उधळ्या पुत्र जर
उधळ्या पुत्र आपल्या बापाकडे गेला नसता तर उधळ्या पुत्र डुकराच्या शेंगात चारत त्याचा अंत झाला असता. शास्त्रामध्ये ती स्टोरी तिथं एंड झाली असती. पण उधळ्या पुत्र जाणी होती माझ्या पित्याच्या घरामध्ये आणि चाकरासाठी रेलचेल आहे, मी इथं उपाशी मरत आहे, डुकराच्या शेंगा खात आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं तिथून त्याच्या जीवनाला कलाटणी. उधळ्या पुत्र व्हिलन टू हिरो मध्ये झाला. आज रात्री मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या जीवनाला जर कलाटणी मिळाली पाहिजे तर पहिल्यांदा आपल्या चुका, आपले दोष, आपल्यामधल्या कमतरता, पाप दिसू द्या. आणि तुम्ही कितीही जगातले मोठे पापी असला तरी येशूचं रक्त सगळ्या पापापासून तुम्हाला शुद्ध करतं. हे शास्त्रामधलं सिक्रेट आहे. किती पण मोठं पाप केलेलं असू द्या. या दाखल्याची शोकांतिका काय माहिती का? जेव्हा हे बोलला ना तेव्हा लोक म्हटले तो दुर्भाषण करायला लागला. म्हणजे काय हो, हा अपंगच मेला पाहिजे. हा जो मनुष्य आहे ना अपंगच, हा दारुड्या म्हणूनच मेला पाहिजे, हा सिगारेट ओढत मेला पाहिजे. पाप नका दाखवू. पाप दाखवलं तर तुमच्याकडं नाही. तुमचं नाशिक चांगलं आहे आणि आनंद वाटला. तुमच्या चर्चमध्ये आल्यावर खरंच मला आनंद वाटला. एक वेगळं रिवायवल तुमच्याकडं आहे. पण आमच्या सोलापूरमध्ये एक पेंटर चर्चचं पेंटिंग करत होता. सत्य गोष्ट सांगतो बरं, इकडचं तिकडचं नाही सांगत. तो पेंटिंग करत होता. बाळकसाहेब तिथे गेले. पेंटर मळत होता तंबाखू आणि बाळकसाहेब जाऊन म्हणले जरा जास्त मळ. तो म्हणला कशाला? तो लपवायला. लपू नको, जास्त मळ माझ्यासाठी सुद्धा. आता तुझ्यासाठीच मळल्यावर हा कसा काय जिवंत होणार बाबा? दोष चुका जोपर्यंत समजत नाही ना, लक्षात घ्या तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर. कोण आहे? कोण? मन नाही रे, आपण. आता मनात कसं काय इश्यू येऊन बसणार? आपल्यामध्ये बसणार, बरोबर की? मंदिर कोण आहे? आपण मंदिर आहे. क्लिअर? कळलं? मंदिर कोण आहे? पण आपण मंदिर आहे. मग हे मंदिर बाहेर जाऊन कसं काय सिगरेट ओढतं? आम्ही चपला बाहेर काढून ठेवा. चर्च अस्वच्छ होऊ नये याच्यासाठी चपला बाहेर का म्हणता तुम्ही? मंदिर पवित्र आहे. अरे मंदिर पवित्र आहे, चपला बाहेर काढायला ठेवल्या, राग आतमध्ये ठेवला. आत काय आहे? चप्पल कुठे आहे? आणि आत राग घेऊन आला. बऱ्याच चर्चेसमध्ये म्हणतात हे आले की गोंधळ पक्का. हे दिसले ना गोंधळ पक्का. आणि काही लोक सुटलं की लवकर निघा, त्यांना भेटू नका, उगा कुठं अपमान करून घ्यायचा. आणि ह्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? मंदिरात आल्यावर एवढे 12च्या काट्यासारखे काट्यावर काटा, सरळ नाक, हाताची घडी, प्रबोधन घेताना खाली मान. अरे सुटलं रे सुटलं बाहेर यांचं ओरिजिनल रूप. आता तुझं शरीर मंदिर कुठं आहे? तुम्ही मग कोणतं मंदिर साफ ठेवायचं? मला साफ ठेवायचं हो. तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे आणि त्यात देवाचा आत्मा वास करतो. मंदिर देव कुठं राहतो? मध्ये. इथं नाही, इथं फक्त क्रॉस आहे, इथं फुलाच्या फुलदाण्या आहेत. तिथं मी चढलो काय, उतरलो काय, खाली गेलो काय, तिथं काही होणार नाही. बाहेर गेल्याबरोबर येशू म्हणतो मंदिर बाहेर चाललं, मंदिर आत आलं. आता मंदिर आत आलं, मंदिर बाहेर जाणार आहे. आणि आम्ही चर्च देवा तू अरे मग तिथं पण प्रार्थना चालली ना. तुम्हाला कोणी सांगितलं की इथं येऊन प्रार्थना केल्यावर देव तिथं ऐकतो? इथं एकत्र आल्यावर काय घडतं? 133 स्तोत्रामध्ये सांगितलं, बंधूंचं ऐक्यानं
इथं सगळे एकत्र आल्यावर देव आशीर्वाद देतो, पण प्रार्थना ही तुमच्या हृदयातली प्रार्थना, ती प्रार्थना तुम्हाला सादर करावी लागते. तुमचं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. मंदिरात कसं पाप असू शकेल? पाप हृदयामध्ये आहे. मनुष्याला बाहेरून जे आत जातं ते अशुद्ध करत नाही, आतून जे बाहेर पडतं ते मंदिराला भ्रष्ट करतं. आतून बऱ्याच गोष्टी आतून आहेत. लोक बाहेरून खूप स्वतःला साफ करतात, खूप साफ करतात. मला एक फोन 2 महिन्याखाली आला होता आणि म्हटले पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं कशासाठी? नाही आज माझा उपवास आहे. तुमचा उपवास आहे, मी कशाला प्रार्थना करू? मग त्यांना सांगायचं होतं पाळक साहेब माझा उपवास आहे. मी बोल सिस्टर तुमचा उपवासच तुटला. म्हटलं कसं काय पाळक साहेब? उपवासासंबंधाने देवाने सांगितलंय तुझा उपवास कोणाला कळायला नाही पाहिजे. पण आम्ही दौंडी पीठ होतो ना, माझा उपवास आहे, माझा घ्यायचं डोमकं, आज माझा उपवास आहे, आज माझा. तिथं गेल्यावर काही लोक बळ जायचं. त्यांनी विचारलं नाही ना उपवास आहे का म्हणून. जेवणाच्या वेळेस पोचायचं तिथं, बसा ना तुम्ही जेवता का? नाही हो खाता येत नाही का? आज उपवास. सॉरी सॉरी सॉरी. अहो सॉरी नाही, त्यांनी सॉरी म्हटलं पाहिजे, सांगून बसला. प्रॉब्लेम काय माहिती का? तुम्ही या मंदिराला भ्रष्ट करत आहात. सिद्धांत तत्व चुकीच्या पद्धतीनं. प्रभू तुमच्याकडनं काय अपेक्षा करत आहे? हे मंदिर शुद्ध, हे मंदिर पवित्र असलं पाहिजे. आता हे जे तुमच्यामध्ये असणारं पाप, कोणतं पाप आहे? उपवास सांगता हे पण पापच आहे. समजतंय का? नाही तुम्हाला पटाव म्हणून मी सांगत नाही, जे देवाचं वचन आहे ते मी तुम्हाला सांगतो. तू उपवास करतो, यशाच्या पुस्तकामध्ये म्हटलं तू अधर्म करतो. तुमचे उपवास, तुमचे शब्दात, तुमचं चंद्रदर्शन याचा भार मला सोसवत नाही. यशाच्या पुस्तकाच्या 1 अध्यायामध्ये म्हटलेलं. तुम्ही माझी अंगणं तुडवत येत आहात. तो भार झाला तुमच्या उपवासाचा. मला का भार झाला? तो उपवास आहे, पण त्या उपवासामध्ये पाप आहे. आपल्या बांधवाला तू तोंड लपवतो. यशा 58 मध्ये सांगितलं, तू आपल्या बांधवाला तोंड लपवतोस. काय तुझ्या उपवासाचा फायदा झाला? भांडणं कटकटी होतात तुझ्या उपवासाचा परिणाम. पाप आहे ते. पाप कोण दाखवणार आहे? म्हणून आम्ही पाहतो येशू ख्रिस्त आला आणि त्या व्यक्तीला विश्वास होता, परंतु त्या विश्वासामध्ये पहिलं त्याचं अडकणूक त्यांनी पाप. येशू ख्रिस्त पक्षघाती माणसाला बरं करण्यापूर्वी त्याचा विश्वास पाहून त्याला बोलला. त्याच्यामध्ये विश्वास आहे, परंतु त्याच्या पक्षघाताचं कारण विश्वास असून सुद्धा तो बरा होत नव्हता. त्याचं कारणच त्याच्यामध्ये असणारं पाप आहे. तुम्ही विश्वासणारे आहात. विश्वास ही तुमची समस्या नाहीच आहे. विश्वास आहे तुमच्यामध्ये, परंतु जाणीव व्हायला पाहिजे की मी पापी आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का? जो पौल आहे इतका नीतिमान, इतका धार्मिक. पौलानं 3 स्वर्गापर्यंत पौल गेला आणि पौल काय म्हणतो माहिती का? जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. मेन मुख्य भाग, मुख्य समस्या काय? तर तुमच्यामध्ये असणारं पाप, त्याची जाणीव निर्माण व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं मी पापी नाही, दुसरा पापी आहे. आमची समस्या काय? आम्ही दुसऱ्याकडे पाहतो. एकदा प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये गेल्यावर तो 2 प्रार्थना त्यांनी पाहिल्या. शास्त्री प्रार्थना करताना काय म्हणतो? मी उपवास करतो, मी दशांश देतो, मी शब्दाचं पालन करतो, मी या पापी व्यक्तीसारखा नाही. कोणत्या व्यक्तीसारखा? पापी व्यक्तीसारखा. आता बघा, त्यांनी उपवास केले, शब्दाचं पालन केलं, दानधर्म केला, दशांश त्यानं दिला. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहिती का? एक व्यक्ती जो पापी आहे आणि तो येतो आणि प्रार्थना करतो, देवा मी पापी आहे, मी चुकणार आहे, माझ्यामध्ये अनेक प्रकारचे दोष आहे, असं लिहिलं. हा व्यक्ती जो पापी आहे तो जाताना आनंदानं आपल्या घरी गेला. मग जो धार्मिक आहे त्याचं काय? तो ऑलरेडी डिस्टर्ब झाला. हो,
म्हणजे डिस्टर्ब कोण होतं? धार्मिक. आणि तो धार्मिक डिस्टर्ब का होतो माहिती का? तो पापी आहे, तो पापी आहे, तो पापी आहे. अरे दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. तुम्हाला तुमचं पाप दिसलं पाहिजे. आणि येशू ख्रिस्त आल्यावर तर पहिला सगळ्यात मोठा बॉम्ब जर कोणता टाकला असेल, मुला तू त्याने त्याचा विश्वास पाहून येशू त्याला म्हटला, मुला धीर धर, तुझ्या पापांची लक्षात घ्या. तुमच्या आजारपणाचं, तुमच्या दारिद्र्याचं, तुमच्या जीवनातल्या समस्येचं खरं कारण पाप आहे. कोणी किती मोठ्या व्यक्तीनं तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि जर तुमच्यामध्ये पाप असेल तर त्या पापामुळे तुमचं बरं होणार नाही. पाप समजलं पाहिजे. आणि पाप काय माहिती का? हे बायबलमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला नरकात घेऊन जातात किंवा चांगलं करायचं कळत असून सुद्धा जो व्यक्ती ते करत नाही ते पाप आहे. चांगलं करायचं कळतं, क्षमा करणं चांगलं आहे, प्रीती करणं चांगलं आहे, एकमेकाचा सन्मान करणं चांगलं आहे. पाप काय? अपमान करणं पाप आहे, निंदा करणं पाप आहे, शिवीगाळ करणं पाप आहे, प्रभूची आज्ञा मोडणं पाप आहे, कोणाविषयी वाईट बोलणं पाप आहे. त्यानंतर अजून विश्वासणाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठं पाप कोणतं माहिती का? अफवा पसरवणं. ऐकलं का? तुम्हाला सांगते, कोण असं सांगून सांगून साऱ्या गावाला सांगून झालेलं असतं. तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगत नाही बरं का. आणि तुम्ही कोणाला सांगू नका. एक गोष्ट ध्यानात ठेवा. आता मी बायबलमधलं वचन सांगतो. तो तू कोणाचं धाब्यात कोपऱ्यात बोलशील, तू कोपऱ्यात बोलशील, मी तुझं पाप धाब्यावरून जाहीर करेल. अफवा पसरवणाऱ्या लोकांना विश्वासणारे पण अफवा पसरवता, कोणाविषयी तरी बोलता. मला परवा एक इतकं सुंदर ते आवडलं. कुणीतरी ते फेसबुकला टाकलेलं होतं. तुम्ही देव नाही, तुम्ही कोणाचा न्याय करू नका. काय सुंदर आहे. तुम्ही देव नाही, तुम्ही कोणाचा, म्हणजे जो कोणाचा न्याय करतो तो कोण आहे? हे पाप आहे का नाही? तुम्ही कोणाचा न्याय करायला लागला म्हणजे तुम्ही कोण झाला? आणि माझ्यासमोर तुला हा कस काय देव आला इथं? मी तर म्हणतो हे जे मंदिरात येतात ना, चर्चमध्ये दुसऱ्याचा न्याय करणारा, त्यांना तिथं बसवा, क्रॉस काढून टाका. अहो ते देव झाले ना दुसऱ्याचा न्याय करणारे. हे पाप आहे. तुम्ही विश्वासणारे आहात पण तुमच्या त्या माणसामधला विश्वास त्यानं पाहिला पण त्यानं पाप पाहिलं. तो मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. प्रभू तुमचा विश्वास जरी पाहत असला ना तरी तो, म्हणून तो म्हटलं तुझ्यामध्ये डोंगर ढळवणारा विश्वास असला पण तुझ्या ठाई, मग तू कोण आहे? झणझणणारी, खणखणणारी. आता विश्वास कसला आहे? डोंगर ढळवता येईल पण प्रीती, आता प्रीती नसणे पाप आहे. हो, प्रीती नाही तर पाप आहे. आणि मुळामध्ये सगळ्यात जास्त मंडळीमधला प्रॉब्लेम आणि परिवारातला प्रॉब्लेम प्रीती नसणं. आणि असं लिहिलं शास्त्रामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये प्रीती म्हणजे प्रीतीचा बरफ होईल थोडक्या भाषेमध्ये. मग ते पहिल्यासारखं तुमची प्रीती नाही. हो म्हणजे काय? हो बघून ओलं बघा. ते सिस्टर तुम्ही त्या दिवशी मला प्रेज द लॉर्ड न करता नाही नाही मी तुम्हाला पाहिलंच नाही. हे खोटं आहे बरं का. बघून गेलेली आहेत. तुम्हाला पाहिलंच नाही, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आणि मी करणारच होते पण तेवढ्या त्या दुसऱ्या सिस्टर आल्या. नाही तुम्ही मुद्दाम थांबले, ते वाट ते जाईपर्यंत वाट बघत. का तर तुम्हाला ते करायचं नव्हतं. हे पाप आहे. तो आपल्या बांधवाला तोंड लपवू नको. ऐका, स्वर्ग हा नीतिमान लोकांचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि नीतिमान लोक कोण आहे? ज्यांच्यामध्ये पाप नाही ते नीतिमान आहे. आणि सगळ्या समस्या फक्त पापामुळे तुमच्या जीवनामध्ये, प्रत्येकामध्ये समस्या. पाप आलं की शिक्षा आली, दंड आला.
म्हणून शास्त्रामध्ये काय सांगितलं, नामान कोडी, एक मुलगी त्या नामान कोड्याला सांगते माझ्या धण्याची गाठ इस्रायल मधला असणाऱ्या संदेशाशी पडली असती तर किती बरं झालं असतं. आणि मग त्याची बायको म्हणते अहो जाऊन भेटून तरी या त्याला. ऐका बरं का, खूप छान आहे. मग नामान कोडी तिथं आला. नामान कोड्यानं येताना तो म्हटला की चाललोय संदेष्टाला भेटायला. आता पूर्वी संदेष्टाला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जात नव्हते. संदेष्टाला भेटायला जायचं तर त्यांनी द्रव्याच्या थैल्या नेल्या होत्या. आम्ही येताना चिल्लर घेऊन येतो, द्रव्याच्या थैल्या. कारण तो जो गेजी होता त्यानं 2 किंकार चांदी, म्हटलं नाही त्याला कळत नाही स्वामीला, मला दे 2 किंकार चांदी आणि 2 पोशाख दे. त्यांनी लपून ठेवलं. संदेष्टाला भेटण्यासाठी, इम्प्रेस करण्यासाठी त्यानं द्रव्याच्या थैल्या, ती पद्धत आहे, ती आमच्या लोकांना माहीत नाही. आणि आम्ही प्रार्थना करताना फळक साहेब आम्ही तुमच्यासाठी खूप प्रार्थना करतो, देवानी तुम्हाला खूप पैसे द्यावे. हा देव मनी ऑर्डर करतो वरून. पास्टर निकाळजे पोस्ट म्हणला सांगतो, निकाळजे पास्टरला एक 50,000 पाठवून दे. आता मला तो विषय पण नाही, त्याच्यात गेलं तर असं लिहिले सेवका संबंधानं सांगितलं की तू वाटेसाठी जोडणा घेऊ नकोस, कमर कशात पैसे घेऊ नकोस. ज्या नगरामध्ये तू जाशील त्या नगरात मी तुझी तरतूद करण्याची योजना केली. तो म्हटलं जाताना तुझे स्वतःचे पैसे न्यायचे नाहीत, आणि ज्या घरामध्ये तू जाशील ना त्या घरामध्ये तुझं पालन पोषण करण्याची तरतूद मी करून ठेवलेली आहे. तुझं पालन पोषण करण्याची तरतूद करून ठेवलेली आहे. संदेष्टाला भेटायला जाताना असं सांगितलं गेलं, असा नियम दिला गेला की तो संदेष्टा त्याला भेटताना, त्याला येशू ख्रिस्ताला सुद्धा भेटायला जाताना मी पाहतो की त्या ठिकाणामध्ये ज्ञानी लोकांनी द्रव्याच्या थैल्या उघडल्या, सोने, ऊद आणि गंधरस दिलेले. नामान कोड्याने तसंच केलं. तो भेटायला जात असताना आपल्याबरोबर द्रव्याच्या थैल्या घेऊन गेला आणि तो इम्प्रेशन मारायला गेला. तो सांग नामान कोडी आलायस आणि तो सरदार आहे, त्याला कोड झालंय आणि तुझ्या स्वामीला सांग येऊन माझ्यासाठी प्रार्थना कर. आता तो स्वामी इतका हुशार होता, तो म्हटला त्याला जाऊन सांग त्या यार्देनेमध्ये जाऊन 7 डुबक्या मारायच्या. त्याला माहिती सरदार आहे म्हणजे द्रव्याच्या थैल्या. लक्षात ठेवा, द्रव्याच्या थैल्या तुमचं पाप दूर करू शकत नाही. द्रव्याच्या थैल्या तुमचं पाप दूर करू शकत नाही. कोण दूर करू शकणार आहे? संदेष्टा काय म्हणतो? संदेष्टा म्हणतो जाऊन त्या यार्देनेमध्ये 7 डुबक्या मार. 7 डुबक्या मारल्याबरोबर तुझं पोट निघून जाईल. नामान म्हणतो मला असं वाटलं होतं तो येईल आणि मला माझ्यासाठी काहीतरी वेगळी पद्धत माझ्या डोक्यावर हटवेल, माझ्यासाठी प्रार्थना करेल. मग माझ्या नगरामध्ये नदी नव्हती का तिथं मला डुबकी मारायची? निराश झाला, नाही मग डुबक्या मारत चालला निघून. बरोबरचा असिस्टंट त्याला इतकं सुंदर बोलतो, साधी गोष्ट सांगितली, मोठी गोष्ट सांगितली असती ना तर तो तुम्ही केली असती. साधी गोष्ट त्यांनी सांगितली, डुबके मारा. कशाला एवढं मनावर लावून घेता? मारा ना डुबकी. कधी कधी आमच्याकडे तेच असतं, साधं असतं. पाप सोडा सिस्टर, रागावू नका, क्षमा करा, साधं आहे ते. नाही आम्ही उपास करतो ना, कशाला पिढा देता उपास करून करून? क्षमा करा ना, सोपं आहे सगळ्यात. नाही आम्ही आमचं शरीर अन्नदानासाठी देतो. तो तुझं शरीर जाळण्यासाठी दिलं, शरीर जाळण्यासाठी दिलं. तुझ्या ठाई प्रीती नसली तर मग शरीर जाळायला देणं सोपं आहे का प्रीती करणं सोपं आहे? करा ना, मला कशाला सांगता? सोपं काय आहे? प्रीती करणं. आता प्रीतीचं वैशिष्ट्य काय? एक व्यक्ती प्रीती करते, प्रीती पापाची रास. प्रीती म्हणजे काय? आता पाप म्हणजे काय? हे बाबा पापाचं बोलूच दे ना. सैतान म्हणतो नाही इकडच्या लोकांना पाप करू दे, तुझ्या बापाचं मी ऐकत नाही. हा, प्रीती पापाची रास लागते. आता पाप म्हणजे काय? ठीक आहे, तुम्ही माझा काहीतरी गुन्हा केला, माझ्याबरोबर एक किती निकाळजे पाळक आणि त्यांचं माझं भांडण आहे, आणि ते माझं भांडण तुमचं नाही सांगत कुणाचं. तुम्ही नाही माझं तुमचं कुठं भांडण आहे? व सांगता का? निकाळजे पाळकाचं माझं भांडण आहे.
मग ते सगळे शब्द त्यांनी काय मला बोलले, मी त्यांना काय बोललो, त्यांनी कुठं जाऊन माझी निंदा केली, मी त्यांची कुठं जाऊन निंदा केली. आणि मग आम्ही एकमेकाला भेटल्याबरोबर आम्ही काय करतो, मी निकालजी बाळक समोर आल्यावर मी दुसरा वलांडणाचा सण दुसरीकडे वळून जातो. तिकडं वलांडणाचा सण म्हणजे ओलांडून जाणं, ते घर ओलांडायचं आणि दुसऱ्या घरामध्ये प्रवेश, त्याला वलांडणाचा सण. आणि आमच्याकडे 90% वलांडणाचा सण साजरा करणारी ख्रिस्ती, त्याला ओलांडून पुढं जायचं. मी त्याला ओलांडून पुढे जाऊ. आता शास्त्र काय सांगतं, तुम्ही एकमेकावर, आणि प्रीती म्हणजे पापाची, म्हणजे त्याने मला किती बोललं मी झाकून टाकलं, मी नाही लक्षात ठेवलं, जाऊ द्या त्यांनी काय बोलतात. का हो, मी जर ते मनात ठेवलं तर माझा स्वर्ग हुकतो ना. प्रॉब्लेम स्वर्ग जायचंय कुठं तुम्हाला. आता कोणीच बोला ना, आता त्यांना वाटतं जातो का नाही कोणास ठाऊक. आणि आमचे लोक एवढे हुशार आहे, जाणार नाही माहिती असतं. मग ते कब्रस्तानमध्ये गेल्यावर ना वाचायच्या पाट्या, स्वर्गवासी टिंब टिंब दारू पिऊन मेले, लिव्हर खराब, आणि वासी कुठं. अहो, या वासीचा घरात वास येत होता, तिथं त्याला कोण ठेवणार आहे. मुळामध्ये पाप आहे. प्रीती पापाची. ऐका, प्रभू आज तुम्हाला पाप दाखवत आहे. कोणी तुम्हाला काहीही बोललं असेल, झाकून टाका, झाकून टाका. कोणाचे दोष आठवू नका, कोणाच्या चुका आठवू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढाल, एका मनुष्याचं 1 लाख देणं, राजानं त्याला पकडलं आणि पकडून बंदिशाळेमध्ये टाकलं. तो गिडगिडायला लागला, याचना करायला लागला, माझी बायको, माझी लेकरं, महाराज त्यांच्यासाठी मला सोडा. त्याचं रडणं, त्याचं टाकुळू, त्याचं गडबड लोळणं, याचना करणं राजानं पाहिलं. राजाचं मन बदललं आणि तो म्हटलं याला सोडा, आणि तो बाहेर आला. 100 रुपयाचं देणं असणाऱ्या व्यक्तीला त्यांनी पकडलं आणि त्याला अंधऱ्या कोठडीमध्ये टाकलं. म्हटलं माझं देणं फिटपर्यंत तुला त्या ठिकाणातनं बाहेर काढणार नाही. आता राजानं 1.25 लाख देणं माफ केलं. राजाच्या कानावरती बातमी गेली, मी याला 1 लाख माफ केलं, हा 100 रुपये माफ करू शकत नाही का. त्यानं पुन्हा त्याचं देणं आठवलं आणि म्हटलं याला अंधऱ्या कोठडीमध्ये टाका, माफ करून टाका ना. विश्वासणारे आहात, पण तुमचे आशीर्वाद अडलेत, बाजेवरती तुम्ही पडलेले आहात, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. पॅरालिसिस होणं म्हणजे पुढं न जाणं. आज रात्री पुढे जाण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगतो. मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पापांची क्षमा होणं हा सगळ्यात उत्तम मार्ग पुढे जाण्यासाठी. तुम्हाला प्रार्थनेची बिलकुल गरज नाही, बिलकुल नाही प्रिया. कोणी डोक्यावरती हात ठेवून तुमच्यासाठी प्रार्थना केली तर तुम्ही पुढे जाणार नाही. पण पापाची क्षमा मिळणारा प्रत्येक व्यक्ती, देव त्याला पुढे घेऊन जात असतो. प्रभू त्यांना पुढे घेऊन जात असतो. फार सुंदर आहे हे विश्वासणारं जीवन. इथं हा विश्वासणार आहे पण पापी आहे, विश्वासणारे पण पापी आहे. तुम्ही विश्वासणारे आहात पण पापी आहात का. तुमचं पाप तुम्हाला का जाणीव होत नाही, का तुमचं पाप तुमच्या लक्षामध्ये येत नाही. ह्या पुत्र पश्चाताप करून करून बापाच्या घरी आला. तुमचा बाबा मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. काय सुंदर वाक्य बोलला तो. आणि त्याचा बाप काय म्हणतो, माझा मेलेला मुलगा जिवंत झाला, असं लिहिलं शास्त्रामध्ये. इपिस 2ऱ्या वचनामध्ये तिथं असलेली इपिस्कराच्या पत्रामध्ये तो म्हटला, तुमची पातकं, तुमचं पाप आणि तुमचा अधर्म याच्यामुळे तुम्ही मृत झालेला आहात. कोण झाले. तो मुलगा म्हणतो, बाप म्हणतो, माझा मेलेला मुलगा जिवंत झाला. चर्च, देवाची मंडळी, आज रात्री असंख्य मुलं मुली मेलेले जिवंत होणार, ज्यांना पापाची जाणीव निर्माण होणार आहे. खंत वाटली पाहिजे, चुटपुट लागली पाहिजे. मी एवढं वर्ष ख्रिस्तामध्ये जगलो पण क्षमा करू शकलो नाही, प्रीती करू शकलो नाही, समजून घेऊ शकलो नाही. विश्वास माझ्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये विश्वास होता. विश्वास तुमची समस्या नाही आहे. विश्वास ठेवा, विश्वास गोष्ट चांगली आहे.
पण माझ्यावरून तुम्हाला विश्वास तोपर्यंत बाहेर काढणार नाही जोपर्यंत तुम्हाला पाप समजणार नाही. आणि येशूनं त्याला त्याचं तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आता वाचा बरं ते वचन. 9 अध्याय मत्थ्याचं शुभवर्तमान 9 अध्याय 2 वचन. येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची. पुढे कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. पुढे येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, हॅलो, येशू त्यांच्या काय शब्द वापरला हो? कल्पना. कल्पना. कल्पना दिसत नाही बरं का, काय चाललंय ना. आता तुम्ही लाख इथं बसलाय हो, डोक्यात काय चाललं ते मला नाही कळत ना. पण येशू कसा आहे माहिती का, तो बसतो, प्रीचिंग करतो, आणि प्रीचिंग करता करता तुमच्या कल्पना. आणि मग होतं काय माहिती का, बरेच लोक सभा संपल्यावर म्हणतात, अहो तुम्ही माझ्याविषयीच बोलला, मला तुमच्यासाठीच पाठवलंय, मला काय माझ्या घरात गप्पा मारायला नाही ठेवले. तुम्हाला तुमच्या डोक्यात काय कल्पना चालल्यात ना ते प्रभूला सांगायचं असतं. मग बरेच संदेश, आजचा संदेश माझ्यावरतीच होता, मग कोणावरती करू? आता त्यातले भामटे असतात ते काय म्हणते, भाळक साहेबांनी त्यांना बोलला, त्यांना दाखवलं आपल्याला, आणि ते बसलेले बघा ना संदेश दिलेला. आपल्याला नाही बरं का, आपण चांगले. तो पापी आहे, तो लुबाडतो, तो लोकांकडे कुबाडणारं, हा शब्दात पाळत नाही, धार्मिक व्यक्ती, तो दुसऱ्याला दोष देतो. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्याला दोष देणारे स्वर्गात पोचणार नाही. यशया म्हणतो, मला हाय हाय का तर मी माझ्या प्रभूला पाहिला आहे. जेव्हा प्रभूला पाहता तेव्हा स्वतःचा धिक्कार करता, स्वतःला दोष देता, तुमचे दोष, तुमच्या चुका. म्हणून तिथं असं म्हटलं, त्यांच्या मनातल्या कल्पना येशूने ओळखल्या. आज तुमच्या मनातल्या कल्पना प्रभू ओळखत आहे. कोणत्या हेतून तुम्ही देवाच्या घराकडे आले, का नाही का? इकडे कान द्या, इकडे लक्ष द्या. तुम्ही मनातनं सुद्धा कोणाविषयी वाईट बोलू नका हो. तोंडावर तर सोडूनच द्या, मनात पण कोणाविषयी वाईट आणू नका. बरेच लोक पाळक साहेब अशी प्रार्थना करा की देवानं मला दर्शन द्यावं. अति धार्मिक लोक असतात ना, पाळक साहेब जरा ठेवा माझ्या डोक्यावर हात, आणि देवानं मला दर्शन द्यावं म्हणून प्रार्थना. बाई मत्थ्याचं शुभवर्तमान वाच, अंतःकरणाचे शुद्ध कोण पाहतील? अंतःकरणाचे. तर नाही, आमचं अंतःकरण बघा, ते ज्योतिषी येतो बघा दारामध्ये, तो लय भारी असतो. तो हात धरल्या धरल्या पहिले तुमचं वैश्य सांगतो, मग ठेवतो. तुमचं मत ताई, तुमचं मत सगळ्यांविषयी चांगले, लोकांचं मत बरोबर हो का? आमच्या ती भावनाच आहे, मी चांगले वागते, तो चांगला वागत नाही. मी खूप चांगले हो, नवरा नीट नाही आहे. नवरा म्हणतो किती बी आणून हिला दे, हिचं मनच माझ्या. सगळीकडे प्रॉब्लेम तोच आहे. तुम्ही दुसऱ्याला शुद्ध करू नका, हृदय शुद्ध करा, देव तुमच्यामध्ये हजर होणार आहे. हृदय शुद्ध. शुद्ध हृदयाची लोक ओळखण्याचं माध्यम. तुमचं हृदय शुद्ध आहे ओळखायचं कसं काय? कसं ओळखणार आहे माझं हृदय शुद्ध आहे? ज्याला नाही, ज्याला शत्रू नाही त्याचं हृदय शुद्ध, ज्याला त्याचं हृदय. दावीद आणि गल्ल्यात, दावीद आणि शौल,
दाविदावरती राजाचा अभिषेक झाला. शौलाला कळलं. शौल दाविदाचा घात करण्यासाठी त्याने योजना आखल्या. मारणार म्हणजे मारणार. मी जर याला राजा व्हायचं, याला राजा करायचं तर तो मला मारेल. त्याच्या अगोदर याने राजा होऊ नये म्हणून त्याला मारून टाकणार आहे. आता दाविदाला प्रयत्न केला. मग दाविद आणि शौल दोघं एका गुहेमध्ये सापडले. आता दावीद तिकडे जातो आणि तो बघतो गल्ल्यात शौल आहे त्या ठिकाणामध्ये. देवा तो सैनिक त्याला, बघा देवानं त्याला तुमच्या हातात दिलं, मारून टाका महाराजाला. मारत नाही. दुसऱ्या दिवशी तो, महाराज तुमच्या रक्षकानं योग्य पद्धतीने तुमचं रक्षण केलं नाही. तो सैनिकाची कान उघडणी करतो. तो काय म्हणतो, अरे राजानं तुझ्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावरती सोपवली आणि मी शत्रू जवळ आला, शत्रू घात करून जाणार होता, पण महाराज मी तुमचा शत्रू नव्हतो, मी तुमची इजा केली नाही. याला म्हटलं शुद्ध हृदय. चालून संधी ती बदला घेण्याची, चालून संधी ती परतफेड करण्याची. परतफेड करू नका, बदला घेऊ नका. ज्यांच्याकडे बदल्याची भावना नाही त्यांचं हृदय स्वच्छ आहे, तेच देवाला पाहू शकणार आहे. विश्वासणाऱ्यात हृदय स्वच्छ करा. जर हृदयाची भावना स्वच्छ नसेल तर प्रभू तुम्हाला कसं दर्शन देणार आहे. अंतःकरण शुद्ध करा. भाजेवरून बाहेर पडण्यासाठी ऐका, एक मिरॅकल, एक चमत्कार तुमच्या जीवनामध्ये कधी घडतो माहिती का, जेव्हा तुम्ही स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करता. बरेच आशीर्वाद, पुढे जाण्याच्या संधी फक्त हृदय शुद्ध नसल्या कारणानं तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. शौलाला देवानं पाहिलं आणि तो म्हटला, आता शौल नाही देवा, हा दाविदा तू राजा होणार आहेस. पाय का नियोजन पहा देवाचं कसं आहे आणि देव कशी योजना करतो, कसं तुम्हाला स्वच्छ करतो त्या संबंधाने. आता देवाला त्याच्या हृदयासारख्या माणसाची गरज होती आणि तो दाविदाला टेस्ट करतोय, मी याला राजा केलं, माझं कुठं चुकलं का, याला तर सगळ्यांपेक्षा मोठा राजा मला करायचं. असं लिहिलं, दाविदानं सगळ्या राजांपेक्षा जास्त लढाया केल्या, जास्त त्याने युद्ध केलं, जास्त त्याने विजय मिळवले. आता इकडं देव त्याला टेस्ट करत आहे. शौलाला त्याच दिवशी देवानं मारलं असतं, युद्ध केलं असतं, शौल मरून गेला असता, मग दाविदाचं हृदय कसं काय तपासलं असतं. दाविदाला मोठा राजा बनवायचं ना. मग देवानं काय केलं, शौलाच्या अंतःकरणामध्ये द्वेष अग्नी, एक दुरात्मा आला आणि तो शौलामध्ये शिरला आणि शौल दाविदावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागला. या शौलानं दाविदाचा द्वेष केला, मत्सर केला. आणि इकडं जेव्हा जेव्हा शौलाचा बदला घेण्याची संधी दाविदाला मिळाली, दाविदानं आपल्या भावनेवरती कंट्रोल केलं. तो नाही म्हटला देवानं संधी दिली आता मी पटकन राजा होणार आहे. तो म्हटला नाही, मी नाही मारणार त्याला, अभिषिक्त आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, आता दुसऱ्या व्यक्तीनं जेव्हा शत्रू आला त्याच्यावरती हल्ला केला आणि हल्ला केल्यावरती हा जो शौल आहे तो भाल्यावरती पडला आणि त्याचा जीव जायला तयार नाही. मग त्यानं एका सैनिकाला बोलवलं. तो म्हटलं मला मारून टाक, या बेसुन्नत बलिष्ठांच्या हाती सापडून मी मरावं हे योग्य नाही, मी अभिषिक्त आहे, तुम्हाला मार. आणि तो व्यक्ती तो म्हणतो महाराज मी तुम्हाला कसं मारतो. म्हटलं मार, माझी तुला आज्ञा आहे. आणि त्या व्यक्तीने त्याला मारलं. आता हा व्यक्ती दाविदाकडे चांगली बातमी घेऊन त्याला माहिती आहे शौल गेला, आता दाविद राजा होणार आहे. तो काय म्हणतो, महाराज बक्षिसासाठी मी तुमच्या शत्रूला मारून टाकलं. दाविद काय म्हणतो माहिती का, अभिषिक्ताविरुद्ध हात चालवण्यासाठी तुझं मन कसं तयार झालं. काय मन आहे हो. शत्रू मेला म्हणून त्याने आनंद केला नाही, त्याला माहिती होतं शत्रू असला तरी अभिषिक्त आहे, शत्रू असला तरी अभिषिक्त आहे. हे स्वच्छ मन आहे. अभिषिक्त जो व्यक्ती असतो, प्रत्येक व्यक्तीला देवाचा अभिषेक आहे. प्रत्येकाला आहे बरं का, प्रत्येकाला देवाचा अभिषेक आहे. ख्रिस्ती म्हणजे जगापासून वेगळे केले गेले लोक आणि अभिषेकच तुम्हाला वेगळा करतो. माझा विषय तो नाही, अभिषेक कसा वेगळा करतो तो एक सुंदर संदेश आहे, पण अभिषेक तुम्हाला वेगळा करतो. मी तुमच्या समोर आहे, इकडे समोर प्रत्येक व्यक्ती. अभिषिक्ताविरुद्ध तुमचा हात कसा काय चालतो. अजून एक गोष्ट, अभिषिक्त चुकतो. शौल चुकला, दावीद चुकला, प्रत्येक अभिषिक्त चुकला, मोशे चुकला, मिर्यम आणि अरोन त्याच्या विरोधात गेले, पण देवानं अभिषिक्ताचा बचाव केला. कारण देवाला माहितीये तो चुकेल, तो अभिषिक्त आहे आणि त्याचा अभिषेक त्याला पुन्हा उभा करेल. शमशोन चुकला, परमेश्वरानं त्याला पुन्हा उभं केलं.
देवाचं कामच उभं करणे हो. टाळ्या वाजवाल का? देव उभा करतो. चुकलं म्हणून सोडून देत नाही, तो पुन्हा उभं करतो. आणि उभं असं करतो ना, एकदा पापाची क्षमा मिळून उभं राहिला, वृत्तांत इतिहास सांगतो, शमशोनानं एवढा मोठा पराक्रम केला की त्याच्या हयातीमध्ये कधी त्यांनी पराक्रम केला. देव उभा करतो, त्यास इतकं महान रीतीने वापरून घेतो की तुम्ही इतिहास बनता प्रियानो, इतिहास. म्हणून सगळ्यात चांगली गोष्ट जगामध्ये, सगळ्यात चांगली गोष्ट फक्त देव आहे. फक्त देव आहे. का देव आहे माहिती का? तुमचा उपयोग संपतो, तुम्हाला लोक टाकून देतात, आणि तुमचा उपयोग संपतो तिथं देव तुम्हाला वापरून घेतो. म्हणून देव चांगला आहे. किती सुंदर आहे. युसलेस म्हणून तुम्हाला टाकून देतात, नाही काय उपयोगाचं नाही, आणि देव म्हणतो नाही याचा मला वापर करायचा आहे. जेव्हा टाकलं, बरं, वापर होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आवश्यक फक्त पापाची जाणीव, बाकी काय नाही, फक्त जाणीव. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. 9:30 पर्यंत 10 मिनिटं आहे. 10 मिनिटं आहे ना? हां, मला माहिती आहे तुम्हाला खूप वेळ पाहिजे, पण नको. 7 शब्दाला बोलवा, 4 तास सोडणार नाही तुम्हाला, सोडा म्हणलं तरी. पण आता अंत करताना शेवट करताना एक गोष्ट मला सांगतो. इतकं सुंदर येशू बोलला ना. मी 3-4 दिवस वाचत असताना इथं लिहूनच ठेवत असतो. माझ्या बायबलमध्ये काही मुद्दे मला आवडले, तुम्ही पाहाल इथं नोंद करून ठेवलेले असतात. त्याच्यावरती काय पवित्र आत्मा सांगतो मिस होऊ नये त्याच्यामधनं. आता हा दाखला तुम्ही कितीतरी वेळा वाचला, कितीतरी वेळा ऐकला, आणि मी खूप वेळा या दाखल्यातनं प्रीच पण केली. पण जेव्हा मी बसलो आणि देवाला प्रश्न करत होतो, त्या प्रश्नाची उत्तर प्रभूंनी फार सुंदर दिली. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हटला ना, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, तेव्हा शास्त्री परुषी चवताळले आणि ते काय म्हटले माहिती का? हा दुर्भाषण करतो. एक वाक्य ऐका, ऐका तुम्ही. तुमच्यामध्ये चुका आहे, तुमच्यामध्ये दोष आहेत. तुमचे दोष घेऊन तुम्ही जगत आहात, आणि तुमच्या दोषामुळं तुमच्या समस्या बळावत चाललेल्या आहेत. तुमच्या दोषामुळं तुमच्या चुका तुम्हाला निर्बल करत आहे. तुमच्या चुका तुम्हाला चालण्यासाठी आणि अडखण ठरत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला ती गोष्ट कळाली. हा व्यक्ती अडखळतो का पुढे जाण्यासाठी? याच्यातली चूक, याच्यातला दोष, आणि याच्यातला दोष कोणी व्यक्ती क्षमा करू शकत नाही. ऐका, फार सुंदर आहे. कोणी क्षमा करणार नाही, कोणी क्षमा करणार नाही. आणि इकडे येशू म्हणतो, मुला तुझ्या पापांची तुला क्षमा केली आहे. तिथं वाक्य फार सुंदर म्हटले. तो दुर्भाषण करतो असं म्हटल्यावर तिथं असं लिहिलं, मनुष्याच्या पुत्राला पाप क्षमा करण्याचा अधिकार आहे, म्हणून तो असं बोलला. ऐका, कोणा व्यक्तीला क्षमा करण्याचा अधिकार नाही, पण येशूला तुमच्या सगळ्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला लोक दोषी ठरवतील, तुम्हाला लोक पापी ठरवतील. नीट ऐका, तुम्ही चुकले, तुम्ही बकले, तुमच्याकडनं अमकं पाप घडलं, तुम्हाला दोषी ठरवलं गेलं, आणि दोषी ठरवल्यावर दोष घेऊन जीवन जगू नका. दोष घेऊन जीवन जगू नका. प्रभू येशू ख्रिस्त आला आणि तो म्हटला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. शमरोनी स्त्री याकोबाच्या विहिरीवरती असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, बाई तुझ्या नवऱ्याला बोलवून आण. महाराज माझ्याकडे नवरा नाही. ठीक बोलली, आतापर्यंत तुझ्याकडं 5 पुरुष दुसऱ्यांचे होते, 6वा तुझ्या घरात आहे, तोही तुझा नवरा नाही. पाप कळालं, महाराज तुम्ही मसीहाच्या रूपानं माझ्याकडे आला. घागर तिथंच टाकली. जे यहुदी तिला दोषी ठरवत होते, शमरोनामध्ये गेली, आणि ती स्त्री जिच्याकडं पुरुष व्यभिचारासाठी येत होता, परंतु येशूनं तिला पाप क्षमा केल्यावर या शमरोनी स्त्रीनं अख्खा शमरोन ख्रिस्ताकडे आणलं. ही क्वालिटी फक्त माझ्या येशूकडे, की
तो व्यक्ती हा जो येशू आहे तुमचे सगळे दोष तुमच्या पासून काढून घेतो. आणि पूर्वी आता बघा ती बाई पूर्वी विहिरीवरती येताना बाकीच्या बायका म्हणत असेल बघितली का हिनं दुसऱ्याचा नवरा चोरलाय. पण जेव्हा आता परिवर्तन झालं पाप दोष समजला तिच्याकडे लोक पाहताना काय म्हणत असतील अरे प्रभूची सेविका आली हिनं अख्खं शमरोन प्रभूकडे आणलेला आहे. हे चेंज आहे, हा बदल आहे, हे परिवर्तन आहे. हे परिवर्तन प्रभू तुमच्या बाबतीमध्ये जसं येताना तो अपंग आला पाप क्षमा मिळाल्यावर बाजेवरती येणारा मनुष्य चालत चालत आपल्या घरी गेला. लक्षात ठेवा तुम्ही देवाच्या मंदिरात आज रात्री आला तुम्ही कुठलं तरी ओझ दोष अडखण घेऊन आला काही चुका तुम्ही घेऊन आला पण आज रात्री प्रभूचं वचन तुमच्याकडं बोलत असताना तुम्ही आता अपंग अपयशी पराजित दरिद्री आजारपणाने आणि ग्रासलेले त्रासलेले असे जाणार नाही. तर प्रभू म्हटला चल तुझ्या पापांची क्षमा झाली उठ आपली बाज उचलून चालू लाग. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुमचं पाप त्यानं तुम्हाला येताना पलंगावरती आणलं पण क्षमा तुम्हाला चालत चालत घरी घेऊन जाणार आहे. तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, तुमचं परिवर्तन होणार आहे, तुमची स्थिती बदलणार आहे. कोणती गोष्ट आज रात्री तुम्हाला अडखण करणार नाही. सगळी अडखळणं सगळे दोष सगळ्या चुका किती मोठी चूक तुमच्याकडे असली तर चुका आठवू नका एकच वाक्य आठवा मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. सगळ्या पापांची क्षमा झाली. आणि विचार करा वधस्तंभावरचा चोर 5 लोक वधस्तंभाच्या पायथ्याजवळ योहान येशूचा शिष्य आणि 4 स्त्रिया येशू संभाषण करत आहे. ऐकावर फार सुंदर आहे. हे बापा यांना क्षमा कर. आणि तिकडून चोर एक चोर म्हणतो की तू देवाचा पुत्र असेल तुझी सुटका कर माझी सुटका कर. दुसरा चोर इतका सुंदर बोलतो तू राजाधी करण्याशील माझी आठवण कर. एकच वाक्य तू राजाधी करशील माझी आठवण. आणि प्रभू काय म्हणतो आज तू माझ्याबरोबर 3.5 वर्ष त्याच्या मागं फिरलेले एकालाही म्हणत नाही आज तू माझ्यावर सुखलुकात असशील. आणि वधस्तंभावरच्या चोरला म्हणतो आज तू माझ्याबरोबर. काय ट्रान्सफॉर्मेशन आहे हो. 3.5 वर्ष येशूची बॅग सांभाळली. 3.5 वर्ष लोकांना येशू म्हटला यांना बसवा जेवायला जेवायला बसवलं. 3.5 वर्ष गळ टाक मासा पकड 2 नाणे सापडतील कैसराचं कैसराला सगळे चमत्कार बघितले. आणि एकाला तो म्हटला नाही आज तू माझ्या. पण इकडं एक चोराला तो आज तू माझ्या बरोबर. अहो मी तेच म्हणतो ना एवढे वर्ष केले एकदा प्रभूला बोला ना. आपल्यामध्ये चुका आहेत. तो चोराला काय म्हणतो अरे हा निर्दोष आहे आपल्या चुकांची शिक्षा आपल्याला मिळाली. हाच डायलॉग हेच वाक्य तुमचं ट्रान्सफॉर्मेशन करतं तुमचा बदल करतं. कोणतं वाक्य खूप चुकलो प्रभू. आता देव तुम्ही किती चुका आज रात्री केल्या तो काय तुम्हाला कागदावर लिहून द्या म्हणत नाही. फक्त एकदा म्हणायचं देवा चुकलो रे. आणि चुकलो म्हटल्याबरोबर सगळी पापदेव एकत्र करतो पिशवीमध्ये घालतो आणि त्या देवदूताला सांगतो जा समुद्राच्या खोल तळाशी टाकून दे. का हो हे जाणार नाहीत ना आणायला. आता आमचे पाणबुडे त्याच्यापेक्षा भारी आहेत. कुठं पडलं ते सिस्टर ते ब्रदर त्यांनी कोणतं पाप केलं त्यांचा सगळा इतिहास मला काढायचा आहे. सगळं बॅकग्राऊंड फॅशन. आणि ते तुमचे सगळे 7 बारे अरे तुमचे 7 बारे थैली सहित खालून त्या समुद्राच्या खोल तळ्यात टाकले. तुम्ही त्यांचा 7 बारा करा तुमचा 7 बारा पुन्हा वर येईल. बायबल इतकं रहस्याने भरलेलं पुस्तक आहे ना. येशू म्हणतो ना तुमचे सगळी पाप समुद्रामध्ये नाश का नाही केला. त्यांनी म्हटलं तुझ्या सगळ्या पापाची क्षमा केली आता काळजी करू नको जाळून टाकलं. 2 पद्धती आहेत. रेकॉर्ड जाळणं देव रेकॉर्ड जाळत नाही. देवाला माहिती आहे हे लय भामते आहेत. मी यांचं रेकॉर्ड जाळ पण हे दुसऱ्याचं रेकॉर्ड शोधून येतील. मग तो तुझं पाप समुद्राच्या खोल तळाशी
टाकून दिलं. योना कुठं गेला? जहाजाच्या खोलतळाशी. आणि देवाने आणले खरे शोधून त्याला तिथं. म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं पाप शोधायला गेल्यावर देव म्हणतो निकाल उसका सब हिसाब किताब, काढून टाक त्याचं. मग किती सुंदर जीवन आहे. मी प्रभूपासून क्षमा मिळवावी. शास्त्र सांगतं तो बाजेवरचा मनुष्य येताना लंगडत अपंग 4 लोकांनी त्याला आणलं, पण जाताना 4 लोकांच्या तोंडामध्ये त्याची साक्ष होती. लक्षात ठेवा, जगामध्ये येताना लोक दोष देत देत तुम्ही जीवन जगला, लोकांचा दोष स्वीकारत आला, परंतु आता जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये असं जीवन जगा की लोकांच्या तोंडामध्ये तुमची साक्ष असावी. साक्ष असावी. तुमचं परिवर्तन, तुमचं जीवन. खरं आरोग्य पाप क्षमा मिळाल्याशिवाय कधीच मिळू शकत नाही. खरं आरोग्य जेव्हा पाप क्षमा मिळते तेव्हा निरोगी होता. आणि त्याच्या पलीकडचं जाऊन सांगतो, किती सुंदर नोकरी मिळाली याच्यासाठी पेढे वाटू नका. आम्ही म्हणतो हे गव्हर्नमेंट जॉब लागला, मग काय स्वर्गात जाणार आहे गव्हर्नमेंट जॉब लागल्यावर. पण लक्षात घ्या, तुम्ही साधे लोक आहात. शास्त्रातलं मला किती सांगावं समजत नाही, पण जाता जाता ते सांगणं पण गरजेचं आहे. जग काय म्हणतो माहिती का? मी कुणाचं कुभांडानं घेतलं चौपट, किती परत करतो, आणि अर्धद्रव्य गरीबाला वाटतो. आता बघा, यानं पाप करताना ते द्रव्य त्याला किती, तो सरकारी नोकरी जकातदार गेले, घरी गेले, हो मी टॅक्सला कामाला लागलो. बायको म्हणल्या सांगू बाई माझा नवरा टॅक्समध्ये कामाला लागला, आता टेबलाखालचे भरपूर पैसे घरामध्ये येणार आहे. किती आनंद झाला ते. पण येशू भेटल्यावर तो काय म्हणतो माहिती का? काय करायचा हा पैसा? अरे मला तारणारा भेटलेला आहे, ज्यानं माझ्या पापांची क्षमा केली. पैशापेक्षा सुद्धा मौल्यवान काय? पापाची क्षमा. पापाची क्षमा सगळ्यात मौल्यवान आहे. ती पैशापेक्षा महत्वाची. तुमच्याकडं सरकारी नोकरी असेल, तुमच्याकडं चांगलं घर असेल, तुमच्याकडं बँकेमध्ये पैसा असेल, पण आज रात्रीचा प्रश्न आहे, तुमच्याकडं पापांची क्षमा आहे का? जर पापाची क्षमा नसेल तर तुम्ही नरकामध्ये पडणार आहे. पण तुमच्याकडं काही नाही, तुमच्याकडं नोकरी नाही, तुमच्याकडं घर नाही, तुमच्याकडं पैसा नाही, पण तुमच्याकडं पापांची क्षमा आहे. श्रीमंत मनुष्य मेला, नरकामध्ये पडला, दरिद्री लाजरस मेला, सुखलोक भोगू लागला. खान देऊ नाही का? पापाची क्षमा सुखलोक मिळवतं. जर सुखलोक तुमच्याकडे नसेल, स्वर्ग तुमच्याकडे नसेल, तर तुमचा पैसा, तुमची धन दौलत, तुमचं आरोग्य आणि तुमचं चांगलं जीवन. दरिद्री लाजरसाचं शरीर फोडानं भरलेलं होतं, परंतु त्यानं आपल्या शरीराचा विचार केला नाही. आज रात्री प्रभू तुम्हाला सांगत आहे, शरीरात आरोग्य नसेल हरकत नाही, देवाला सोडू नका. योग म्हणतो परमेश्वरापासून काय फक्त सुखच घ्यावं का? लक्षात ठेवा, परमेश्वरापासून जी गोष्ट तुम्हाला प्राप्त झाली ती सगळ्यात मौल्यवान आहे. आणि आज रात्री सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती? देवाचे प्रिय लोक हो, तुम्हाला पाप क्षमा मिळाली, ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. आणि ज्याला मिळाली नसेल त्याने म्हणायचं, प्रभू मला क्षमा कर, आपले दोष, आपल्या चुका पदरी घ्या. 100% देव तुम्हाला तुमच्या त्या अवस्थेमधनं बाहेर काढणार जी अवस्था घेऊन तुम्ही आज रात्री, जसं तो पक्षघाती मनुष्य मंदिरामध्ये आला, सभास्थानामध्ये आला, पण जाताना तो तसाच गेला नाही. येताना 4 जणांनी आणलं, जाताना 4 लोकांच्या तोंडामध्ये साक्ष घेऊन बाहेर पडला. आज प्रभू तुम्हाला तीच गोष्ट सांगत आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपली मस्तक आपण झुकूया, आपल्या मान आपण लावूया. परमेश्वराचं वचन आपल्याकडं